आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आहेत. सर, नुकताच अर्थसंकल्प सादर झाला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याचं पीक कर्जमाफीची घोषणा केली आहे. कसं बघता या निर्णयाकडे, काय सांगा? कर्जमाफीची जरी घोषणा केलेली असली तर मूळतः ह्या कर्जमाफीसाठी कुठलीही अर्थसंकल्पात तरतूद दिसून येत नाही. पात्र शेतकरी कोण ह्यावर स्पष्टता नाही. आणि मी काल अर्थसंकल्पावर चर्चेत अशी मागणी केली की राज्याचं कर्ज वर्षानुवर्ष वाढतं, मग शेतकऱ्यांचं कर्ज वाढत नाही का? 2019ला उद्धव ठाकरे साहेबांनी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली होती. मग तुम्ही आता तेवढीच काय करताय? आता कर्ज राज्याचं वाढतंय, प्रत्येकाचं कर्ज वाढतंय. राज्य सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांची कर्जाची मर्यादा वाढलेली आहे, त्यामुळे 5 लाखापर्यंतची कर्जमाफी करावी. आणि त्यात शेतीत पीक कर्जच नाही तर शेतीपूरक जे व्यवसाय आहेत, दुग्ध व्यवसाय असेल, पॉलिहाऊस असतील, यांची सुद्धा कर्जमाफी करावी, ही मागणी मी काल केलेली आहे. पण ही जी 2 लाखापर्यंत जरी शासनाने केली असली तरी होईल असं तुम्हाला वाटतं का? तर तुम्ही तर 5 लाखाची करताय. यात जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत यात काही बोलू शकत नाही, कारण शासनानं कुठलीही यासाठी तरतूद अर्थसंकल्पात ठेवलेली नाही. त्यात पात्र शेतकरी कोण ह्याची व्याख्या स्पष्ट केलेली नाही. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर ज्यावेळेस मार्च महिन्यात 2025च्या मार्च महिन्यात शेतकरी कर्जमाफीच्या आशेने थकीत, आजपर्यंत अनुभव आहे की थकीत शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळते, चालू बाकीदारांना कमी लाभ मिळतो. तर त्यावेळेस त्यावेळेस सरकारच्या वतीनं प्रमुख लोकांनी सांगितलं की तुम्ही तुमचं कर्ज चालू बाकी करून घ्या, आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी करून घेतलं. 1-2 वेळा चालू बाकी केली जाते, एक तर मार्चला केली जाते आणि जूनला केली जाते. आणि 30 सप्टेंबर तुम्ही आता डेडलाईन ठरवता, म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही चालू बाकीत करायला लावलं आणि तुम्ही 30 सप्टेंबरला जे थकबाकीत आहेत त्यांची आता यादी काढणार. यात बरेच शेतकरी कमी बसतात. पण त्यावेळेस तुम्ही जर 30 सप्टेंबर तुमची डेडलाईन होती, त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना चालू बाकीत कर्ज करून घ्या सांगायला नव्हतं पाहिजे होतं. राज्यामध्ये आता सध्या गॅस तुटवडा निर्माण होतोय. तुम्ही धाराशिवमध्ये येतात, ग्रामीण भाग आहे, काय परिस्थिती आहे तिकडे आणि काय एकूण? आता सध्या तो गॅसचा तुटवडा जो आहे तो हॉटेल पुरता आहे, पण भविष्यात हे युद्ध जर जास्त दिवस चाललं तर निश्चितच घरगुती ग्राहकांना सुद्धा याचा सामना करावा लागतो. धन्यवाद तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल. हे होते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील. मी गुणवंत दादा, DRV न्यूज, मुंबई.